नमस्कार. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आम्ही भुईमूग काढत होतो. त्या भुईमूगला असे शेंगदाणे होते आणि शेंगा होते आणि पप्पा काय करतात, शेंगाचे तोडलेले नाही इथे, त्याचं तोंड असं फोडलं मग इथे टाकता. म्हणजे मिठाच्या पाण्यात जर याला भिजवलं तर ही जी तोंड आहे ना, हिच्यातून मिठाचं जे पाणी असतं ते जातं हिच्यात आणि ते चवीला खूप गोड, म्हणजे चवीला खूप छान लागतं. आणि शेंगदाणे कसे या एकदम मोठ्या दाण्याचे, खूप मोठे दाणे आहे बघा, इथे खूप मोठे दाणे आहेत आणि आमचं शेंगदाणा खूप मोठा आहे आणि ते दाणे थोडेसे मोठे असतात. तर ते शेंगदाणे तोंड फोडून इथं टाकणार आहे कुकरमध्ये याला शिजवणार मग मिठाच्या पाण्यात. हे फुडलेले शेंगा जे आहे कुकरमध्ये आता इथे तुम्हाला टाकलेले दिसत आहे. तर मम्मीने 1 चमचा मीठ टाकला, तर अजून 1 चमचा मीठ टाकणार आहे आणि कुकरवरून ह्याच्या पाणी पण टाकले. आता कमी पाणी झालं तर जास्त पाणी ओतायचं आणि मिक्स करून म्हणजे सगळीकडे जे शेंगामध्ये पाणी गेलं नसेल तर मिक्स करून त्याच्या पाणी जाईल. आणि आता हे बघा पाणी कमी पडलं म्हणून मम्मीने पाणी अजून टाकलंय. आता हे बघा मम्मी मिक्स करते, म्हणजे कसं की सगळ्या ह्याच्यामध्ये शेंगांमध्ये पाणी जाईल आणि शेंगदाणे खाताना खारट लागेल. तर आता गॅसवरती ठेवायचं आहे मित्रांनो. बघा आता मम्मीने कुकर घेतला आणि गॅसवरती ठेवला. आता मी गॅस पेटवणार आहे. तर हे बघा पेटलं. आता 15-20 मिनटं याला इथे ठेवायचे. बघा 15-20 मिनटं झाले. तर कुकरमधले जे शिजलेले शेंगा आहे ते आता पप्पा काढून घेते. जे आता गरम आहे म्हणून काढून आम्ही त्याला ठेवणार आहे. थंड झालं तर आपण बघणार आहे की कशी टेस्ट लागणार आहे. बघा आता कुकरमधून जे शिजलेल्या जे शेंगा आहेत ते बाहेर काढले आणि शेंगा पण मिठाच्या पाण्यात शिजवले. ते खायला चवीला लागत आहे. आणि आता कुकरमधून बाहेर काढले ते आता थोडे थंड झाले आणि आम्ही खातोय आता. आणि बघू शेंगदाणे कसे लागतात. आता हे शेंगदाणे, आता बघा हे शेंगा, तर ह्याच्यातून कसं शेंगदाणे निघतंय ते बघूया. तर हे बघा किती मोठे शेंगा आहे आणि शिजलेले आहे आणि खायला पण असे मऊ लागतात, म्हणजे चणा डाळ कशी असते तशी लागते खायला. खूप मस्त आहे.